हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये. दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे. तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल. आणि सर्वात पहिले सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार. तर मी आज काही सकाळी पारायण केलं नाही, कारण थोडं लेट उठले होते मी, कारण रात्री लाईटच नव्हती, झोप पण झाली नाही. सकाळी इतकं डोकं दुखत होतं. तसं मी उठले होते सकाळी पारायण करण्यासाठी 6 वाजता, पण डोकंच इतकं जाम झालेलं होतं, त्याच्यामुळे मग मी परत झोपून घेतलं. आणि आता मी 9:30ला आले, म्हणजे माझे 6 तास 3:30ला होतील. मग त्याच्यानंतर मी 4 वाजता आता घरी गेल्यानंतर मस्त पारायण करेल. आणि तर आज इतकं बोर झालं आहे ना मला ऑफिसमध्ये येऊन, म्हणजे असं वाटतंय कधी 3:30 होईल आणि कधी मी घरी जाईन. फ्रायडेला तर मला वर्क फ्रॉम होमच आहे. सॅटर्डे संडे मस्त सुट्टी, कारण एवढा ह्या वीकमध्ये ना इतका प्रवास झाला आहे ना गाडीवरती, तर अक्षरशः इतकं बोर होतं आहे आता. खरंच खूप प्रवास झाला, आणि 4-5 तासाचा प्रवास. म्हणजे शक्यतो आम्ही घरी जाताना ना बसनेच जातो, कारण बाईकने जातो, कारण बसने इतकं म्हणजे पूर्ण दिवसच बसने जर गेलो ना पूर्ण दिवस जातो. मग एकतर 1-2 दिवसासाठी जायचं असतं. तसं बाईकवरती तर थोडं रिक्स आहेच, पण मग आम्ही शक्यतो बाईकवरतीच जातो. आजपर्यंत आम्ही कधीच बसने गेलेलो नाही आहे, कारण पूर्ण दिवस जातो आणि सुट्टी 2 दिवसाची असते. मग ते खूपच म्हणजे 1 दिवस त्यात जातो. त्यानंतर बसने इतका कंटाळा येतो ना. आता जे घरी जातात, जे 5-6 तास प्रवास करून जातात, त्यांना माहीत आहे बसचं 4 ठिकाणी थांबणार. त्यानंतर मग परत जे आपण जाणार घरच्यांना घ्यायला बोलवायचं, त्यापेक्षा आपलं बाईकवरती आम्ही 3-4 तासात पोहोचतो. आणि तर चला मग आता मी ना ओडिसीमध्ये जाते. आणि इथं मला काय इतकं दुखतं आहे ना, याच्यामुळे माझं इतकं डोकं दुखतं आहे, कारण हे अचानक कुठून काय माहिती एवढी मोठी पिंपल्स आली आहे मला, तर मोबाईल पण पडला असता. झाल्यामुळे रात्री लाईटच नव्हती, त्याच्यामुळे झोपायला पण लेट झालं लाईटचा वेट करता करता. पण शेवटी काही लाईट आलीच नाही, त्याच्यामुळे मग असंच लेट सगळं स्वयंपाक वगैरे लेट झाला, लेट झोपले. मग सकाळी मी काय म्हणजे पारायण करण्यासाठी उठलेच नाही. आता घरी जाऊन मला पारायण पण करायचं आहे, आणि त्यानंतर पारायण घरी गेल्यानंतर करेल. आता आज लवकरच जाईल मी. आज 9:30लाच ऑफिसला आले, म्हणजे माझा टाईम 3:30ला 6 तास माझे पूर्ण होतील. त्यानंतर घरी जाईल, मग 4 वाजता पारायण वाचेल. आणि आज तसं पण मीटिंग वगैरे तर काही नाही आहे, त्याच्यामुळे जास्त काही टेन्शन पण नाही. तर आज इतकं बोर झालं आहे ना येऊन मला, तर खरंच ना इतकी उष्णता वाढली आहे ना भयंकर. ऑफिसमध्ये आल्यानंतर म्हटलं चला पहिले आउटफिट चेक करूया, मस्त चहा घेऊया, कारण कोणीच आलेलं नव्हतं. मग थोडंसं बोर पण होत होतं. मग आधीच तर मला इतकं बोर होतं, आणि त्यात कुणीच आलेलं नव्हतं. थोड्या वेळाने सगळे येणार होते, अर्धा-1 तासात सगळे येतील. तर मी आज थोडंसं लवकर आले होते, त्याच्यामुळं मी एकटीच होते. मग तोपर्यंत मस्त चहा घेऊया. घरून पण मी चहा घेऊन आलेले होते, कारण मी घरून दूध आणलं आहे मस्त. तर मग त्याचा चहा बनवला. आणि तर चला मग असंच टाईमपास करत सगळे आले, आणि फायनली मग जेवायला गेलो होतो कॅन्टीनला. आणि इतकं म्हणजे मध्ये बसलं ना इतकं हातपाय थंड पडतात, आणि बाहेर गेल्यानंतर ऊन लागतं. नेमकं करावं काय हेच कळत नाही, पण थोडंसं ऊन घेण्यासाठी जावंच लागतं, कारण हातपाय पूर्ण इतके थंड पडून जातात ना, अक्षरशः थोडीशी उन्हाची गरज असते. त्याच्यामुळं आम्ही थोडं जेवण झाल्यानंतर थोडंसं बाहेर फेरफटका मारायला जातो. तेवढं चालणं पण होतं, आणि थोडंसं ऊन घेणं पण होतं. म्हटलं चला आता ऊन घेऊन झालंय, तर आपण जाऊया आता आतमध्ये, कारण खूप वेळ झालेला होता, आणि माझं 3:30-4ला निघायचं पण होतं. आणि इथं मग क्रिकेट मॅचेस पण चालू होता. मग सगळ्यांचं डिसाईड झालं चला आपण क्रिकेट मॅच बघायला जाऊया, तर मग तिकडेच चाललो होतो. अच्छी शॉट वहां पे, अच्छी शॉट। टीम अगर यार किसी को बोल दो बॉल लाने के लिए। ओवर में ही 1 चौका 1 छक्का मारा था, अच्छी कैच बाउंड्री लाइन पे,
अच्छा जज किया उन्होंने, बहुत ही ज्यादा ट्रैवल कर रही थी बट उन्होंने बहुत ही शानदार कैच रखा है। एक मिनट, 2 विकेट गिरे ना। ओह अच्छी बैटिंग, अच्छी शॉट वहां पर प्रिया द्वारा, बहुत ही शानदार बॉलिंग की थी लास्ट। और ये ओवर 2 ओवर खत्म होने के बाद 8 रन टीम अबट। यहाँ में सिर्फ एक्स्ट्राज के बहुत ही ज्यादा रन आए हैं, 3 एक्स्ट्राज और 1 सिंगल। और बॉलिंग पे आए हैं शुभश्री, वाइड बॉल, एक और एक्स्ट्रा, ये एक्स्ट्रा का ही गेम है, एक और वाइड। एक और वाइड डालते हुए शुभश्री, एक और वाइड गेंद। एक रन। ऑफिसवरतून आले आणि पारायणाला डायरेक्ट सुरुवात केली होती, कारण सकाळीच वाचणार होते, त्याच्यामुळे म्हटलं चला आता टाईम न वेस्ट करता, थोडंसं मला झोप पण लागली होती पण नको म्हटलं, परत झोपल्यानंतर मग कंटाळा येऊन जातो, त्याच्यामुळे मग पटकन पारायण स्टार्ट केलं। पारायण वाचलं, 1 तासात पारायण झालं आणि आत्ता स्वयंपाक करायला लागले, कारण अक्षरशः इतकी भूक लागली आहे ना, सकाळी थोडीशी खिचडी खाल्ली आणि आता पटकन स्वयंपाकाला लागले। पारायण झाल्यानंतर मी लगेच 6 वाजता पारायणाला बसले होते मी, तर 7 वाजता झालं माझं पारायण, आता 8 वाजले, आता माझा स्वयंपाक पण चालू आहे। आणि तर चलो मग आता काय स्वयंपाक घ्यावा करून, मस्त आलू मटरची भाजी, पोळी, जिरा राईस आणि थोडीशी मी स्वीटमध्ये खीर करणार आहे नैवेद्यासाठी। मग नैवेद्य दाखवून घेऊन आणि लवकरच जेवण करूया, कारण खरंच इतकी जास्त भूक लागली आहे ना। मस्त देवपूजा करून घेतली मी आत्ताच, आणि सकाळी पण म्हणजे तसं मी सकाळी सगळं देवपूजा वगैरे सगळी मांडलीच होती, पण आल्यानंतर परत मग जे कलश वगैरे राहिलं होतं ते मांडून वगैरे घेतलं आणि आता मग पारायण झालं, सगळं झालं। आता पटकन भाजी पण टाकली मी इथे, भाजी पण होतीये, भाजी झाल्यानंतर मग मस्त जेवण करूया, कारण मला कंट्रोलच होत नाही। मस्त आलू मटरची भाजी केली आहे, थोड्या वेळात होईल, 5-10 मिनिटात, त्यानंतर नैवेद्य दाखवून घेते आणि जेवण करते। स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला आणि इतकी भूक लागली होती ना, ताट बघून तर खरंच खूप भूक लागली होती। मग पटकन जेवण केलं, खाली थोडेफार राऊंड मारून आले आणि दिवसाचा मस्त असा शेवट केला। असा होता आजचा दिवस। चलो बाय।